सो हेलो गाईज, वेलकम टू DMI किंगडम. तर आज आपल्या एक्झाम सिरीजमधला पार्ट 4 आपण घेऊन येतो आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला टॉप सिक्रेट एकदम स्ट्रॅटजी सांगणार आहे, जी की तुम्ही कुठून पण शोध लावलं तरी तुम्हाला ती मिळणार नाही आहे, कारण ती मी स्वतः बनवलेली आहे. तर या स्ट्रॅटर्जीमध्ये आपण आपला फर्स्ट इयरचा होल सिलेबस ऑफ 4 सब्जेक्टचा 16 दिवसात 2दा रिवाईज करणार. मीन्स 8 दिवसात एकदा आणि 8 दिवसात एकदा, असं 16 दिवसात आपण डबल रिवाईज करणार. तर तो कसा, तर त्यासाठी आपण बघूयात. सगळ्यात पहिले स्ट्रॅटर्जी काय, सगळ्यात पहिले सब्जेक्ट वाईज आपल्याला सिलेबस कवर करायचा आहे, आणि तो म्हणजे फक्त 16 डेजमध्ये, फक्त 16 डेजमध्ये. तर सगळ्यात पहिले आपल्याला सिलेबस कॉलेज आहे. सिलेबसमध्ये ब्ल्यूप्रिंटमध्ये गेले, त्यामध्ये तुम्ही क्वेश्चन नंबर 1मध्ये कोणत्या सब्जेक्टचा, ॲनॅट, फिजिओ, संहिता, पदार्थ, ईच सब्जेक्टचा क्वेश्चन नंबर 1 खोलायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता मी गेलो, संहिताचा पेपर आहे, क्वेश्चन नंबर 1 बघितला. क्वेश्चन नंबर 1 कुठून येणार आहे, तर अष्टांग हृदय चॅप्टर नंबर 1, चरक चॅप्टर नंबर 9 आणि चरक चॅप्टर नंबर 10. हे 3 चॅप्टर जर तुम्ही केले, तुमचा एक ACQ होऊन जातो, प्लस एक फर्स्ट दिवसाची तुमची संहिताची रिव्हिजन संपणार. असंच तुम्हाला सेम टू सेम अदर सब्जेक्टचं करायचं आहे. मीन्स असंच ॲनॅटचं पेपर 1चं पेपर 2, फिजिओ पेपर 1 पेपर 2, त्यानंतर पदार्थ पेपर 1 पेपर 2. आणि असं वाटते खूप मोठं आहे, बट ते होऊन जातं, कारण की टॉपिक्स बघितले ना तुम्ही, त्यांनी एकदम छान असं डिस्ट्रीब्यूट करून दिलेले, आणि छोटे टॉपिक्स हे लवकर रिवाईज होतं, आणि टाईम पण खूप मिळतो तुम्हाला. त्यासाठी दिवसातले 8 ते 9 आवर इवन सगळेच स्टडी करतात. एक्झाम टाईम आहे, तर 8 to 9 आवर इट्स सफिशियंट. 8 ते 9 आवर खूप म्हणजे जास्त झाले त्यासाठी. ठीक आहे, तर मग 16 दिवसात तुमच्या 2 रिव्हिजन कसं होतं. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, LAQचा पार्ट कवर करायचा आहे. LAQ तुम्ही एक LAQ 2 दिवस घ्या. फॉर एक्झाम्पल आता मी LAQ म्हणतो आहे, तर हा इथं चरकचा LAQ, तर चरकचा पहिला LAQ येणार आहे अष्टांग 1, चरक 1, चरक 9, चरक 10. तर एवढे 4 टॉपिक तुमचे 2 दिवसात रिवाईज करायचे आहे तुम्हाला. असंच करत तुम्ही पहिले 8 दिवस हे 4 LAQ रिवाईज केले, म्हणजे तुमचा एक रिव्हिजन होऊन जातं. तसेच तुम्हाला पुढचे 8 ACQ 8 दिवस रिवाईज करायचे, तुमची एक रिव्हिजन, म्हणजे अशी 16 दिवसात तुमच्या 2 रिव्हिजन होऊन जातात. मीन्स इट इज दॅट इझी. जर तुम्ही बघितलं, तुम्हाला वाटेल की अरे यार काय बोलताय, मीन्स असं कसं होऊ शकतं, तर तुम्ही आता बघितलं तर मी स्वतः करून दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल डेमोसाठी मी सगळ्यात पहिले घेतला ॲनॅट 1चा पेपर. ठीक आहे, तर ॲनॅट 1च्या पेपरमध्ये फर्स्ट ACQ जो दिलेला आहे आपल्याला, फर्स्ट ACQ दिला आहे थीम Aवर. तीच तुम्ही थीम इकडे A येऊन बघितली, शारीर उपक्रमणीय आणि परिभाषा शरीर. आता मला सांगा, शारीर उपक्रमणीय आणि परिभाषा शरीर वाचायला किती वेळ लागतो? खूपदा वाचून झाले 10 ते 15 मिनिट्स. आणि फर्स्ट रिव्हिजन असेल तर लय 1 आवर फर्स्ट रिव्हिजनसाठी, फर्स्ट रिडिंगसाठी तर 10 ते 15 मिनटात तुमचा एक पेपर होतो आहे. पुढचे 15-20 मिनटात किंवा अर्धा तास 1 तास 2 पेपर होतात. असे तुम्हाला फक्त 7 पेपर द्यायचे. 7 पेपरची तुम्हाला रिव्हिजन करायची 16 दिवस. याच्यात मी संस्कृत इन्क्लूड नाही केलं आहे, कारण संस्कृतचं मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला संस्कृत डेली 1 to 1.5 आवर्स स्टडी करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑन द बेसिस, डेली बेसिसवर तुम्हाला स्टडी करण्याचे टॉपिक परिभाषा, निरुक्ती, वैद्यकीय सुभाषित, नंतर शब्दरूप, धातुरूप, हेच रिवाईज करते. अजून एक एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं सांगितलं तर बघा, आता आयुर्वेद निरूपण चॅप्टर आहे आपला, पदार्थाचा फर्स्ट पेपर. पदार्थाच्या फर्स्ट पेपरमध्ये शॉर्ट आन्सरवर फर्स्ट ACQ आपला पदार्थ निरूपण, तर आयुर्वेद निरूपण. तर आयुर्वेद निरूपण जर बघितलं, एवढा छोटा टॉपिक आहे आणि 120 रिवाईज झाला असेल तुमचा आत्ता बघा. ठीक आहे, तर त्याला 10 ते 15 मिनटं असंच करत तुमचा दिवस आरामात निघून जातो. आणि 8 ते 9 तासात तुमची एक ACQ पूर्ण, त्याच्यामध्ये एक ACQमध्ये तुमचे 4 चॅप्टर रिवाईज होत आहे. जर तुम्ही असे डिस्ट्रीब्यूट करत गेले की मी आज 4 करत, उद्या 4 करत, होत नाही. त्यापैकी तुम्ही आता फक्त ACQ घ्या, आणि ACQनुसार असं एक करत चला. बाकी जे काही कंटेंट आहे, ते काही त्याच्यातले ACQ इम्पॉर्टंट पार्ट आहे, तुम्ही टेलिग्रामला टाकलेलं आहे की ह्या चॅप्टरमधून फक्त तुम्ही एवढंच जरी केलं, मीन्स तुम्हाला मी सांगतो एक चॅप्टर, त्याच्यातलं पण तुम्हाला अर्धच कंटेंट करायचं आहे. तर इट इज दॅट सिम्पल की तुमचे 16 दिवसात 2 रिव्हिजन पण होऊन जाईल, डबल अभ्यास होईल, प्रिलियम चांगले जातील, तसेच युनिव्हर्सिटीला वापस सोपं जाईल सगळं. ठीक आहे,
तर अजून कंटेंटसाठी टेलिग्रामला जॉईन करा. सगळं पासिंगचं कंटेंट आणि लेटेस्ट अपडेट पण मी टेलिग्रामवर देत राहतो आहे. तर लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत थँक्यू.